नमस्कार. Next example. Prove that cos 6x is equal to 32 cos raised to 6x minus 48 cos raised to 4x plus 18 cos square x minus 1. सो आपल्याला cos 6x चा डायरेक्ट फॉर्म्युला माहित नाही तर तोच अप्लाय केला असता, पण cos 2x चा किंवा cos 3x चे फॉर्म्युले माहिती आहे तर ते अप्लाय करून त्याचा यूज करून आपण इथे हे सॉल्व करायचं. सो cos 6x माहिती नाही तर पण cos 6x म्हणजे काय 3 × 2 आहे ना, त्यामुळे 2 × 3x घ्या किंवा 3 × 2x. तर cos 3x चा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तर तो इथे आपण यूज करणार आहोत. सो वी नो दॅट cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x. सो हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला आपण इथे डायरेक्ट अप्लाय करणार. पण इथे cos 6x आहे आणि इथे आपल्याला 3x पर्यंतच माहिती आहे, सो आपण 2 ने मल्टिप्लाय करूया आणि cos 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. मग ते ही व्हॅल्यू घातली की मग ते सिम्प्लिफाय केल्यावर येईल. त्याला इक्वेशन 1 असं आपण म्हणू cos 3x चा फॉर्म्युला. सो cos 6x मीन्स काय लिहिता येईल cos 2 × 3x. 6x मीन्स काय होणार आहे cos 2 × 3x म्हणजे काय आलंय cos 2 थीटा आलं. cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो तर 2 cos स्क्वेअर थीटा. थीटा इथे काय असणार आहे 2 थीटा म्हणजे थीटा इथे 3x मायनस 1. 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. आता cos 2x म्हणजे cos 2 थीटाचे पण बरेच फॉर्म्युले आहेत, पण त्यातला आपण cos चा फॉर्म्युला घेऊया. बिकॉज फायनली आपल्याला cos raised to 6 cos raised to 4 अशा पॉवर दिसतात, त्यामुळे इथे साइनचा वगैरे फॉर्म्युला न यूज करता cos चाच फॉर्म्युला यूज करूया. बिकॉज cos 3x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आहे ती आपल्याला इथे यूज करता येईल. सो विच इज इक्वल टू cos 6x आपण कन्सिडर केलं, त्याला हे म्हटलं हे हा फॉर्म्युला अप्लाय केला विच इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. आता cos 3x ची व्हॅल्यू इथे इक्वेशन 1 ची यूज करायची आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. सो व्हॅल्यू एक आहे 4 cos क्यूब x मायनस 3 cos x ही व्हॅल्यू आहे त्याची. ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे मायनस 1. तर हा थोडा ब्रॅकेट स्क्वेअर आपण एक्सपांड करूया. सो विच इज इक्वल टू 2 इंटू a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो a स्क्वेअर म्हणजे किती येणार 16 आणि cos रेस टू 3x त्याचा स्क्वेअर. आता लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे 3 × 2 होतं त्यामुळे ते 6 होणार आहे. सो cos रेस टू 6 याचा स्क्वेअर केल्यावर cos रेस टू 6 होणार. cos रेस टू 6x मायनस 2 इंटू या दोन्ही टर्म्स म्हणजे 4 × 3 आणि cos क्यूब इंटू cos मीन्स किती आलं cos रेस टू 4x प्लस याचा स्क्वेअर म्हणजे 9 आणि cos स्क्वेअर x आणि मायनस 1 आहे सेपरेटली. सो विच इज इक्वल टू तर 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होणार ते 2 × 16 म्हणजे 32 cos रेस टू 6x मायनस 2 4 × 8 = 12 × 24 4 × 12 = 24 24 में 2 म्हणजे 48 cos रेस टू 4x 2 ने इथे मल्टिप्लाय करूया प्लस 18 cos स्क्वेअर x आणि हा सेपरेट मायनस 1 आहेच. आता हीच सगळी टर्म RHS ला होती ती प्रूव्ह करायची होती, फक्त हे दोन फॉर्म्युले यूज केले होते आले विच इज इक्वल टू RHS. हेन्स दिस स्टेटमेंट इज प्रूव्ड. Next example, if tan alpha is equal to a and tan beta is equal to b, then show that sin square of alpha plus beta is equal to a plus b bracket square upon 1 plus a square into 1 plus b square. सो हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. त्यासाठी tan अल्फा आणि tan बीटाच्या व्हॅल्यूज दिल्या आहेत. आपण LHS कन्सिडर करूया कारण sin अल्फा प्लस बीटाचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. सो ते फॉर्म्युले अप्लाय करून काही एक्सपांड केल्यावर RHS येते का चेक करणार आहोत. सो कन्सिडर LHS आहे sin स्क्वेअर अल्फा प्लस बीटा. सो sin अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सो तो फॉर्म्युला अप्लाय करूया. आता sin स्क्वेअर अल्फा प्लस बीटा मीन्स sin अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर असतं हे आता आपल्याला माहिती आहे. sin अल्फा प्लस बीटा sin a प्लस b चा फॉर्म्युला काय आहे sin a मीन्स sin अल्फा cos बीटा प्लस cos अल्फा sin बीटा आणि असं ब्रॅकेट स्क्वेअर आहे कारण sin स्क्वेअर आहे ना. आता इथे नुसतं असंच ठेवलं तर ते 1 प्लस a स्क्वेअर 1 प्लस b स्क्वेअर असं काही टर्म्स येतील असं वाटत नाही कारण tan च्या व्हॅल्यू काय दिल्या आहेत a आणि b दिले आहेत. सो नुसतं sin आणि cos ठेवलं तर कुठेही tan येणार नाही. tan येण्यासाठी sin अपॉन cos अशी टर्म कुठेतरी आली पाहिजे. मग sin अपॉन cos आणि सेम अँगल असला पाहिजे. सो इथे अल्फा अँगल आहे आणि इथे बीटा अँगल आहे. जर डिवाइड करायचं झालं तर नुसतं फक्त cos अल्फाने डिवाइड केलं तर इथलं फक्त tan होईल पण इथे ते होणार नाही कारण तिथे अँगल डिफरंट आहे.
त्यामुळे कॉस अल्फा आणि कॉस बीटा या दोन्ही टर्म्सने या दोन्ही टर्मना डिवाइड करावं लागेल. पण हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे डिवाइड करताना आतमध्ये स्क्वेअरने डिवाइड करायला लागेल. पण नुसतं डिवाइड करून चालत नाही त्यामुळे मल्टिप्लाय पण करायला लागेल. सो ही जी साईड आहे त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार आपण कशाने, तर कॉस अल्फा कॉस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवाइड आणि मल्टिप्लाय करणार असू तर अर्थातच 1 ने मल्टिप्लाय केलंय असं होतं त्यामुळे ते चालतं. साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता यातला जो डिनॉमिनेटर आहे तो आपण आत नेणार कारण स्क्वेअर घेऊनच मल्टिप्लाय डिवाइड केले. तो सगळा डिनॉमिनेटर आत जाईल म्हणजे मग त्याचा कॉमन आपण स्क्वेअर तिथे लिहिणार. सो न्यूमरेटरचं इथेच राहणार. सो कॉस अल्फा कॉस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर दोन्ही अँगल लागतात म्हणून दोन्ही घ्यायला लागले इनटू ब्रॅकेट. आता हा जो डिनॉमिनेटर तो आपण इथे ठेवणार स्क्वेअर आहे तो कॉमन लिहू आपण. सो साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा अपॉन डिनॉमिनेटर कॉस अल्फा कॉस बीटा आणि असं करायचा ब्रॅकेट स्क्वेअर येणार. सो विच इज इक्वल टू कॉस अल्फा कॉस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इनटू ब्रॅकेट. आता याच्यात काही सिम्प्लिफाय होते का चेक करूया. आता सेपरेटली जर डिनॉमिनेटर घेतले तर काय काय राहील, तर साइन अपॉन कॉस राहणार आणि कॉस बीटा. नाहीतर एक स्टेप केली आणखी तरी चालेल पण अगदी इझी आहे त्यामुळे एक स्टेप स्किप केली तरी चालेल. काय होणार आहे नेक्स्ट स्टेपला हा डिनॉमिनेटर दोन्हींना द्यायचा आणि मग काय काय राहील, काय कॅन्सल होईल, तर फर्स्ट याच्यात साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा एवढंच राहील. साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा बिकॉज कॉस बीटा गेट कॅन्सल. इथे काय राहणार आहे कॉस अल्फा कॅन्सल होईल अँड साइन बीटा अपॉन कॉस बीटा तेवढं राहील आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू कॉस अल्फा कॉस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इनटू ब्रॅकेट हे काय आलं टॅन अल्फा प्लस टॅन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऑलमोस्ट आलेलं आहे कारण टॅन अल्फाची व्हॅल्यू ए आणि टॅन बीटाची व्हॅल्यू बी आहे. सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर न्यूमरेटर तर दिसतोय पण डिनॉमिनेटरला 1 प्लस ए स्क्वेअर 1 प्लस बी स्क्वेअर आहे आणि इथे डिनॉमिनेटरच नाहीये. पण हा जो न्यूमरेटर आहे तो कॉस्टच्या टर्म्सचा आहे. तर कॉस्टच्या टर्मला आपल्याला जर डिनॉमिनेटरमध्ये आणायचं असेल तर रेसिप्रोकलची टर्म काय आहे त्याची, तर 1/sec आहे. त्यामुळे कॉस्टचं 1/sec केलं की ह्याला डिनॉमिनेटर येईल आणि मग ती टर्म अशी येते का आपण चेक करू. सो नेक्स्ट काय करणार आपण कॉस साठी सेक ही व्हॅल्यू कन्सिडर करणार. सो विच इज इक्वल टू हे 1/sec झालं हे 1/sec म्हणजे 1/sec स्क्वेअर आणि 1/sec स्क्वेअर असं झालं. सो टॅन अल्फा प्लस टॅन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर न्यूमरेटर अपॉन हा डिनॉमिनेटर झाला कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा मीन्स 1/sec स्क्वेअर अल्फा इनटू सेक स्क्वेअर बीटा. सो झाले. आता हे आलेलं आहे कारण सेक आणि टॅनचं काही रिलेशन आहे कारण टॅनच्या व्हॅल्यू दिल्यात म्हणून टॅन मध्ये आणायला हवं. सेक आणि टॅनचं काय 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस टॅन बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन याचं काय होणार 1 प्लस टॅन स्क्वेअर अँगल अल्फा आणि इथे होणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा. आता फक्त व्हॅल्यूज घालूया आपण म्हणजे काय होणार विच इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा मीन्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन दिस इज 1 प्लस आय ए स्क्वेअर इंटू 1 प्लस बी स्क्वेअर विच इज इक्वल टू RHS. प्लीज RHS प्रूव्ह करायला सांगितले ती हेच स्टेटमेंट इज ट्रू.